काय झालं, माझ्या फ्रेंडचा काहीतरी आता मोठा प्रॉब्लेम झाला, म्हणजे थोडीशी लोचीपोची झाली यार. म्हणजे काहीतरी झोल करून आलाय तो. कळलं ना, कदाचित तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला माझी भाषा कळत असेल, पण तुम्हाला ती बरोबर करते, आय एम व्हेरी शुअर. कारण का बरेच असे शब्द असतात ते फक्त आपापल्याच लोकांमध्ये कळतात. तिसऱ्या माणसाच्या कानावर पडले तरी त्याला कळत नाही. भाषा दिनाच्या निमित्तानं यूट्यूबने महाराष्ट्रभरातले असेच कूल यूथ लिंगो कॅप्चर केले. भारी पेटी, कानटोपऱ्या, हुर्रा देणा. जो दुसऱ्यांना खूप लेक्चरर देतो, ज्ञान देतो आणि स्वतः त्याच्याजवळ काही नसते अशांना त्याला भारी पेटी म्हणतात. कानटोपऱ्या आणि भाकऱ्या. तो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये खूप एक फेमस शब्द झालेला आहे आणि कुशी कोणी पण अशी बदमाशी केली की आम्ही म्हणतो चल हट रे कानटोपऱ्या. वर्गामध्ये जेव्हा कोणी जास्त फेकायला सुरुवात करतो तेव्हा आम्ही म्हणतो काय जास्तीच्या फोकणाऱ्या मारतोय. पुढे सुंदर मुलगी दिसली की चालला राळ गाळत तर त्यासाठी एक पर्टिक्युलर शब्द पडलेला आहे, पीपी, म्हणजेच पोरीपाय पिसाळ. एखादी जर मुलगी वगैरे चालली असेल किंवा मित्राचे गर्लफ्रेंड, आम्ही त्याला खडा म्हणून चिडवतो. कोणतेही मित्र आम्हाला जेव्हा बोर करतात तेव्हा आम्ही त्याच्यासाठी वापरतो की काय हा कुदलेला व्यक्ती आम्हाला किती सडवून राहिलेला आहे. ते विविध प्रसंगाला अनुसरून असतं. कोणाकडे पैसे नसले, बिल द्यायच्या वेळेस ए भाकऱ्या पैसे काढ ना, किंवा कोणाचं काही उतरवायची असली ए भाकऱ्याची शाळा नको बनू, या पद्धतीनं. एखादा खूपच सडपाचा पातळाचा मुलगा खूप टाकटीचा आणि असा आयटीत चालला असेल तर त्याला आम्ही फुकणीच्या म्हणतो. झुर्रा म्हणजे आम्ही जसं नाश्ता करतो पोह्याच्या वगैरे, त्याच्यावरती जे तरी वगैरे राहतं ना, त्याच्यामध्ये आम्ही एक साहित्यिक दृष्टिकोन, ए चल ना झुर्रा दे ना. कोणी कोणाचं वाईट केलं त्यामुळे आम्ही आणि केला काय जांगड गुत्ता आपला. चला मराठी शिकूया, जग जिंकूया. अरे यार प्लीज बीच में बोल मत. थँक्यू. IBN लोकमत. ओ लाईक दॅट. मला काहीतरी वेगळंच वाटलं यार. काय प्रॉब्लेम नाही झाला ऍक्च्युली. त्यांनी जे SMS जे लँग्वेज वापरलेली ती इतकी शॉर्ट फॉर्म्स मध्ये होती की मला काही कळलंच नाही. इथे तर ठीक आहे, पण आता एक्झाम्स आल्यात आणि जर परीक्षेतही हीच SMS लँग्वेज वापरली तर. नकुलच्या घरी आई सतत किचन में बिझी. भाऊ टीव्हीला चिकटलेला आणि नकुल एका वेगळ्याच विश्वात, इंटरनेटच्या जगात. मला सवय, मी दिवसभर ह्याच्यावरती असतो कारण मला बाकी काय टाइमपास भेटत नाही, तर दिवसभर ह्याच्यावरतीच असतो मी ऑनलाईन. आणि सवय लागली एका वेगळ्याच भाषेची, सगळं शॉर्ट फॉर्म मध्ये. लवकरात लवकर म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल इथं होतं ASAP. किंवा तुम्हाला काही एक्सप्रेस करायचं असेल तर हे इमोटिकॉन्स वापरा, तुमचे प्रत्येक हावभाव दाखवतात. आय थिंक इट्स अन ॲडिक्शन, की अशी ह्याच्यावरून सतत चॅटिंग करताना ती सवयच लागते. आणि या सवयीचा दुष्परिणाम म्हणजे स्पेलिंग मिस्टेक खूप होत. एक्झाममध्ये पेपर वगैरे लिहिताना पण मी शॉर्टकट यूज करतो. जसा YOU ला मी फक्त U लिहितो, R ला फक्त R लिहितो. मी लास्ट इयरला आमचा मार्केटिंगचा पेपर होता आणि मला लिहायला खूप वेळ लागत होता आणि मी लिहित गेलो नकळत पूर्ण मी असं एकदम इयरला YR, टेकला TK काय काय लिहित गेलो आणि नंतर लिटरली मला पेपरमध्ये 0 इकडे 0 पूर्ण गोल झालेला. असं एकदा मी इकोचा पेपर लिहित होतो आणि तो पेपर मी तसाच लिहून आलो आणि खाली आल्यावरती मला कळलं की मी शॉर्टकट्स यूज केले आहेत आणि ते मी चेंज नाही केले नंतर, त्यामुळे तो पेपर तसाच झाला आणि त्याचे मला मार्क नाही भेटले. पण या नव्या लिंगोचे जसे तोटे तसे फायदेही. म्हणजे एखादा व्यक्ती सायबरमध्ये बसलाय तर त्याच्याकडे फक्त 1च तास आहे, तर 1 तासामध्ये तो जास्तीत जास्त किती बोलू शकतो, तो ते शॉर्टकट्स त्यांनी वापरले तर 1 तासात जास्त बोलू शकतो ना. खरं सांगू काही मुलं ना माझे फ्रेंड, ती लोक लिटरली 840 कॅरेक्टर्सचं हे आलं 790 कॅरेक्टर्स काहीतरी एक असतो SMS असतो. जर तो तेवढा क्रॉस केला तर लगेच त्याचे डबल चार्ज होतात ना, ₹1 2 होतात ना. तर ते कमी करायला म्हणून लोक YR हे ते छोटं करून एका SMS मध्ये सगळं ठुसून टाकतात. पण अनुजा मात्र या सवयीला आता टाटा बाय बाय करते. कुठल्या स्पेलिंग अशा मला आठवावं लागतात. अरे ह्याची स्पेलिंग काय आहे, ह्याची स्पेलिंग डोक्यातच नाहीये. अशा मला खूप स्पेलिंग आठवावं लागतात. आय हॅव एक्सपिरियन्स दॅट. त्याच्यामुळे आता मी प्युअर मेसेजमध्ये सगळ्या पूर्ण स्पेलिंग लिहून नंतर मेसेज सेंड करते. भावना पोचतात ना समोरच्यापर्यंत, तर स्पेलिंग काय करायचे आहेत.
म्हणजे समोरच्याला कळतं ना की आपल्याला काय बोलायचं आहे. पण एक मिनिट, जस्ट अ थॉट, जर ही भाषा जगमान्य झाली तर? तो मजाच येईल. तर मला तर वाटतं मी अर्ध्या वेळामध्येच पेपर लिहून येईल परत. एनिवेज, जर तुम्ही सेलफोन्स किंवा इंटरनेटशिवाय राहू शकत नसाल तर यूट्यूब डाउनलोड मध्ये बघूया आज काय आहे. क्लिक क्लिक करून बोट दुखतंय ना, टेन्शन नाही लेने का, माझ्याकडे तुमच्यासाठी सोल्युशन आहे आणि ते म्हणजे डोंट क्लिक डॉट इट. या साईटची कन्सेप्ट इतकी क्रिएटिव्ह आहे माहितीये का. म्हणजे इमॅजिन एक साईट जिथे तुम्हाला कुठेही क्लिक करायची गरज लागत नाही. विदाउट क्लिकिंग तुम्ही पूर्ण साईट सर्फ करू शकता. या साईटमध्ये त्यांनी दिलंय की त्यांची साईट ही कशी सुरू झाली, त्यांना ही कल्पना कशी सुचली. इथे गेम्स आहेत, इंटरॅक्टिव्ह लिंक्स आहेत. जर का तुम्हाला क्लिक क्लिकचं व्यसन असेल ना, तर ही साईट तुम्हाला व्यसन मुक्त करते. म्हणजे अगर उंगली फिसली तो समजो साईट से बाहर. या साईटमध्ये ना इंटरॅक्टिव्ह लिंक्स आहेत, चांगले चांगले गेम्स आहेत आणि तुम्हाला वाचायला इंटरेस्टिंग ट्रिव्हियाही आहे. पण तुम्ही विचार करत असाल की या साईटची कल्पना नक्की कशी सुचली. तर ही साईट एक फ्लॅश ॲनिमेशनमध्ये एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट आहे. ही ना आपल्याला एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारते आणि तो म्हणजे खरंच आपल्याला रोजच्या आयुष्यात या क्लिक क्लिकची गरज आहे का. कारण आपल्याला नुसती सवय लागली म्हणून आपण हे करत असतो. क्यू सोचने वाली बात आहे की नाही. तर वाट कसली बघताय, आजच डोंट क्लिक डॉट इट वर लॉग इन करा आणि आपले मत नोंदवा, तेही क्लिक शिवाय. आतापर्यंत आपण हर्षदची आर्टिस्टिक भाषा बघितली, SMS ची शॉर्टकटची भाषा बघितली, पण आता आपल्याला बघायची एक वेगळीच भाषा, चित्रांची भाषा. काही फोटो जर्नलिस्ट मी भेटायला चालले, त्यामुळे मी जाईपर्यंत तुम्ही घ्या एक ब्रेक आणि पहा फक्त IBN लोकमत.